आहे किंवा त्यापासून स्वतःचं कसं रक्षण करायला हवं. तर मग ह्याबद्दल तुम्ही आत्ताच्या ह्या मुलींना काय सांगाल की ॲटलिस्ट मिनिमम तुम्हाला ह्या गोष्टी तरी यायलाच पाहिजे. तुम्ही शिका, तुमचं पर्टिक्युलर जे करिअर आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट व्हाच, पण ॲटलिस्ट बेसिक तुम्हाला ह्या गोष्टी मस्ट आल्या पाहिजेत. तर ह्याबद्दल थोडंसं सांगा ना. ओके, ॲक्च्युली तुम्हाला सांगणार तर तुम्हाला वाटेल की आपणच एक वेपन आहोत. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काही कॅरी नका करू. म्हणजे नाईफ आहे आणि काय बोलतात आपण स्प्रे असतो मिरची पावडर, येस, ते ॲक्च्युली नाही वापरायचं. तुम्हीच एक तलवार आहात. म्हणजे ग्रेट. म्हणजे तुम्ही नेल्स वाढवतात, फक्त नेल पॉलिश लावण्यासाठी फक्त वाढवतात. स्क्रॅच द फेस, समोरचा येणार तुम्ही मारा त्यांना, तो नाही विचार करते तुम्हाला म्हणजे जस्ट टच करायला आणि मस्त छेडायला. तुम्ही पण विचार नका करू, स्क्रॅच द फेस, मग त्याचा फेस बघा काय होतं. आणि म्हणजे अनेकदा असं होतं की ट्रेनमध्ये सुद्धा म्हणजे प्रत्येक वेळी जाऊन हे बलात्कारच करायला हवा किंवा असंच नाही, बऱ्याचदा अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात की ट्रेनमध्ये गर्दीमध्ये पटकन प्रायव्हेट पार्टला हात लावणं हे करणं लक्षात येत ना, तर त्याच्यामध्ये मुली गप्प बसतात, सोडतात किंवा हे करतात. तर त्याबद्दल पण तुम्ही सांगा की हे पब्लिक ह्याच्यामध्ये वावरताना सुद्धा कसं आपण राहिलं पाहिजे आणि जेव्हा आपल्याला कुठेतरी एकटं राहायची वेळ येते तर तेव्हा पण कसं राहिलं पाहिजे. इन टू पब्लिक प्लेस, ट्रेनमध्ये पुढे जेंट्स असतात, मागे जेंट्स असतात, पुढे मागे टच होतात, कधी कधी चुकून पण लागते. पण तुम्हाला कळतंय की तो मुद्दामून करतोय, हे तुम्हाला कळतंय, पण लगेच कळतं. 2 टाइम्स चान्स द्यायचा की बाबा मला नको टच करू वगैरे, तर तो बोलेल की गर्दी आहे म्हणून टच तर होणारच. सेकंड टाइमला हिल का करतात तुम्ही, शूज का घालतात, एवढे मोठे ठोकळेसारखे तुम्ही घालतात, तुम्हाला चालायला येत नाही पण तुम्ही घालतात. यूज दिस, मारा, हिट करा त्याला पायाला, दुखेल ना त्याला, मग ऑटोमॅटिक मागे होईल तो. एवढी मोठी बॅग घेऊन तुम्ही फिरतात. मी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करते, एकीची बॅग मला एवढं जोरात लागली इकडे, ती जात होती पुढे, तिने थाप्पड मारली. मी बोलली हिनी कोणाच्या मारली ना तर त्याचा तोंडच फुटेल. म्हणजे तुमच्या बॅग, एवढी मोठी बॅग असते ती, माहिती नाही काय मटेरियल आहे, पण तुम्ही ती बॅग उचलून हिम्मत एक असा पॉईंट आहे ना की तुमच्या मनामध्ये हिम्मत यायला पाहिजे. समोरचा हिम्मत करतो ना तुम्हाला छेडायला, तुम्ही त्याला हिट नाही करू शकत. तो हिट फेसवरती हिट करा, कुठे पण हिट करा, मेन पार्ट, पर्सनल पार्टवरती काय नाही होत. तो तुम्हाला पर्सनल पार्टवरती टच करतोय, तो त्याला टच नाही करू शकत. घेऊन खेचा, जस्ट मी राग काढा. तो तुम्हाला हे करताना विचार नाही करताय, तुम्ही का विचार करताय. म्हणजे कुठेतरी तुम्ही हे म्हणताय की आपल्याला म्हणजे फिअर आणि लाज ह्या दोन्ही गोष्टी ॲटलिस्ट त्या पॉईंटला तरी आपल्याला नाही ठेवायला पाहिजेत मनामध्ये. म्हणजे आपल्या मनात भीती असते आणि लाज वाटते आपल्याला की आपण कसं असं. तर त्या क्षणासाठी आपल्याला त्या दोन्ही गोष्टी मनात नाही पाहिजे. आणि खरं तर हीच आपली खरी शस्त्र किंवा ताकद आहेत. आणि आपल्या बॉडीमध्ये एक जनरली पॉवर आहे कुठे, आणि लेडीज एक अशी एक पॉवर आहे की तिच्या कोणतीही लेडीज हर एकामध्ये एक काली आहे. ओके, जस्ट ती जेव्हा जे हॅमर होते ना ती काहीही करू शकते. तर तुम्ही तिला जस्ट टॉर्चर करतायत, काही करताय, मग ती हॅमर होणार आणि ती हिट करणार. तर तुम्ही हे विचार नका करू की लोक काय बोलणार. त्याने तुला टच केलं, तू पण मार त्याला, काय फरक नाही पडत. आणि आताची पब्लिक जेव्हा कोणी फाईट करत असेल लक्ष नाही देत, जातात लक्ष नाही देत, पण ते चुकीचं आहे. लक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्ही पण हे करायला पाहिजे, त्याला हेल्प करायला पाहिजे की तू नको मारू हिला वगैरे. आता रिसेंटली एक केस झाली होती ती नाही का, एक मुस्लिम मुलगा ते खचाखच मारून, आय थिंक दिल्लीला ते झालं होतं. येस, तिकडे सगळी लोक येतात जर पण कोणी त्याला हेल्प नाही करत आहे. दिस इज रॉंग. इनफॅक्ट ते व्हिडिओ वगैरे सगळं करण्यात वेळ होता, पण ना कोणी पोलिसला इन्फॉर्म केलं ना प्रॅक्टिकली जाऊन कोणी मदत केली. पण असं कधी होणार नाही तुमच्याकडे. पण असं नॉर्मली कोणी टच करतं, कोणी टच करून जातं वगैरे, पण त्या टायमाला तुम्हाला जे फील होतं ना ते तुम्ही फटकन रिॲक्ट करा. आज केलं तर नाही, उद्या करायला तर उद्या, नॉट उद्या, नाव. म्हणजे तुम्हाला टच होतंय ना, टच झालं, परत टच झालं, तोच मुलगा परत येतोय, हिट करा त्याला, मारा त्याला. ॲक्च्युली कराटे, मार्शल आर्ट काही शिका तुम्ही, मी हे नाही बोलतो तुम्ही शिका, पण त्या सिच्युएशनला तुम्ही काय करणार ते हे मार्शल आर्ट आहे. ओके, बट आय एम सेइंग ज्या सिच्युएशनला तुम्हाला काय सुचतंय हे मार्शल आर्ट आहे. बरोबर. आणि बॉक्स तुम्ही ते लक्षात काय घडतं हे तुम्ही पाठांतर किंवा लक्षात नाही करू शकत. नाही, म्हणजे त्या सिच्युएशनला जस्ट तो म्हणजे मागून पकडलाय तर मागे खालती फिरून त्याचा पाय पकडा, पाय खेचा, हिट करा मागे,
का नाही तो पडणार खाली, का नाही तो मागे जाणार, समोर हा लाथ मारा, मागे ना सरकणार तो, सरकणार तो नाही विचार करत, तुम्ही का विचार करताय, मारा, हिट करा, राग काढा सगळा आणि पळून जा तिकडून, उभं खेळणं राहायचंय, मारून पळून जायचं. बरोबर, म्हणजे खूप छान सांगितलं खरं तर मॅडमनी की स्वतःचं संरक्षण ही पहिली गोष्ट आली आणि 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या की भीती, लाज आणि आपण सहन करत राहतो म्हणून समोरच्याची ताकद वाढते. खरं तर खूप त्यांनी छान सांगितलं की प्रत्येक स्त्रीमध्ये काली असते आणि काही वेपन्सची गरज नाही आहे. स्वतःच स्त्री इतकी सक्षम आहे की तिने एक आवाज उठवला तर समोरचा माणूस नाही तिचा हे करू शकत. तर खूप छान तुम्ही माहिती सांगितलीत. म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा मुलींनी कसं राहायला पाहिजे. आणि जो मगाशी म्हटलं की एकटं राहण्याचा वेळ येतात तर साधारण भीती हा तुम्ही मेन पॉईंट सांगितलात की एकटं राहा किंवा पब्लिक प्लेसमध्ये तुला आवाज उठवता आला पाहिजे. तर खूप छान माहिती तुम्ही सांगितली. मला तर एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या मुली आहेत म्हणजे अजूनही आपल्याकडे म्हणजे काय म्हणतात की फिटनेसबद्दल किंवा हेल्थबद्दल किंवा हे जे तुम्ही आता कराटे, बॉक्सिंग किंवा क्रीडा क्षेत्र आहे तर त्याकडे अजून मुलींचा किंवा मुलींच्या पॅरेंट्सचा फार तेवढा अवेअरनेस नाही आहे ह्याच्या बघण्यामध्ये. तर ज्या मुलींना इथे येण्याची इच्छा आहे म्हणजे ह्यातलं कुठलंही फील्ड मी म्हणेन पर्टिक्युलर नाही म्हणजे ह्या स्पोर्ट्समधलं कुठलंही, तर मग त्या मुलींच्या पॅरेंट्सना तुम्ही काय म्हणजे मुलींची इच्छा असते पण मग आईवडिलांचं नसतं, कॉपरेशन नसतं, तर ॲज तुम्ही मुलगी की तुम्हाला आईवडिलांनी कसं कॉपरेशन केलं आणि ज्या मुलींची इच्छा आहे त्या मुलींना पुढे येण्यासाठी त्यांच्या पॅरेंट्सनी कसं त्यांना कॉपरेशन केलं पाहिजे ह्याबद्दल तुम्ही पॅरेंट्सच्या हिशोबाने थोडंसं गाईड करा. ॲक्च्युली मी तर बोलणार की ज्या फॅमिलीमध्ये गर्ल बर्थ होते जसे की म्हणजे गव्हर्नमेंट्स येतात की ते बोलतात की म्हणजे सिग्नेचर करायला मेल, फिमेल, अदर्समध्ये असतं राईट. तर ना गव्हर्नमेंटने असं करायला पाहिजे की ज्यांच्या घरामध्ये गर्ल्स आहेत ना त्यांना सेल्फ डिफेन्सचं क्लासेस, कराटे हे कंपल्सरी. तुम्ही जर कराटे क्लासेसला नाही टाकणार त्यांना तुम्हाला फाईन लागेल. हे करायला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे गर्ल्ससाठी. म्हणजे कोणत्याही स्टेटमध्ये कोणत्याही विलेजमध्ये गर्ल्स होतात राईट, म्हणजे हॉस्पिटल्समध्ये होतात. तर जसं की डॉक्टर्स येतात त्याच्यामुळे पोलीस पण यायला पाहिजे तिथं येतातच. बट त्यांनी हे पण घेऊन यायला पाहिजे की जे गर्ल्स आहेत ना तर तुमच्याकडे गर्ल आली आहे तर तुम्ही हिला मोठं 5 इयर्स 6 इयर्सपर्यंत 6 इयर्सची झाली ना तिला कराटेमध्ये टाका, बॉक्सिंगमध्ये टाका. म्हणजे तिला लहानपणापासूनच जसं की लहानपणापासून ते इंटरेस्ट येत जाईल ना त्याचं तिला कळेल की ह्याच्या पुढे आपल्याला काय बेनिफिट आहे. म्हणजे बरोबर बॉईज आपल्याला हे करतात ते तरी त्याच्या डोक्यामध्ये ते बसेल. असं नाही बोलत की मी सगळे बॉईज एक्झॅक्टली रॉंग असतात असं नाही. बरोबर आहे, पण आता जो काळ आहे त्या सिच्युएशन काय ही सांगून येणार नाही. आपण प्रिपेअर असलं पाहिजे. आणि जी आता आपली पारंपरिक विचारसरणी पॅरेंट्सची आहे की मुलगी झाली का अरे बापरे तू सांभाळून बस, सांभाळून उठ, असे कपडे घालू नकोस, आता तू मोठी झालीस लोकांसमोर असं बसू नकोस, हे जे सतत हॅमर होतं किंवा आता तू इतकी मोठी झालीस तुला आता पोळ्या करता यायला पाहिजे. म्हणजे कितीही झालं तरी कितीही शिकलीस तरी तुला संसार करायचाच आहे, तुला स्वयंपाक करायचाच आहे. तर ह्या कंपल्सनच्या लिस्टमध्ये ज्या टिकमार्क होतात गोष्टी की हे तुला आलं पाहिजे. तर टॉप 1ला तुमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला पहिले हे सगळं आलं पाहिजे. ॲक्च्युली हे पण इम्पॉर्टंट आहे. जर फाईन लावली ना पीपल्सला तर ते लाईनीवर येणार, कारण की लोकांना फाईन लावल्यानंतर ते सुधारतात की नाही फाईन आहे आपल्याला करायला पाहिजे, असं हे करायला पाहिजे. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. गर्ल्स बर्थ झाल्यानंतर तिला असं बोलायला पाहिजे की बाहेर हे पण हे सगळं तर आहेच, हे तर गर्ल्सला यायलाच पाहिजे. नॉर्मली करायचं की आपल्याला म्हणजे जरुरी नाही आहे की तुम्ही म्हणजे लग्न केल्यानंतर बरोबर सासरी गेल्यानंतरच तुम्हाला करायचं. तुम्ही स्वतःच्या आई बाबांसाठी पण करू शकता. ते कधी म्हणजे फिवरमध्ये असले तुम्ही त्यांना पण बनवून देऊ शकतात. अरे हे टॉपिक नाही आहे की तुम्ही लग्न झाल्यानंतर हे सगळं करायला लागतं. तुम्ही आधीही करू शकता, बनवल्यानंतर स्वतः खाऊ शकतात. ऑर्डर वगैरे करायची गरज नाही आहे, तुम्हाला स्वतःला बनायला येतं ना तर जस्ट वी डू दॅट. बरोबर, हे खूप तुम्ही छान सांगितलं की जी पारंपरिक विचारसरणी आहे मुलींकडे बघण्याची आणि जे सतत त्यांना हॅमर केलं जातं की ह्या गोष्टी मुलगी आहेस म्हणून तुला करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी मुलगी आहेस म्हणून नाही करायच्या आहेत. तर ह्या कंपल्सनच्या लिस्टमध्ये आत्ता काळाची गरज बघता खूप सुंदर तुम्ही म्हटलं की जोपर्यंत नियम होत नाहीत म्हणजे काय म्हणतात की जोपर्यंत ते कायद्याच्या लॉमध्ये येत नाही तोपर्यंत त्याला काय म्हणतात की ते नाही होणार नाही. खूप तुम्ही छान माहिती दिलीत. तर पुढच्या सगळ्या प्रवासासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि मॅडमचं
ट्रेनिंग घेण्यासाठी ज्या काही आपल्या सफाळ्यातला महिला वर्ग आहे किंवा तरुण आहे किंवा लहान मुली आहेत, तर खूप त्यांनी छान सांगितलं की मुलींना ठीक आहे, म्हणजे आता म्हणजे पूर्वी पारंपरिक होतं की म्हणजे मुलगी बघायला गेल्यानंतर की तुमच्या मुलीला काय येतं, आणि आमच्या मुलीला गाणं गाता येतं, स्वयंपाक करता येतं, शिवणकाम येतं, भांडी घासता येतात, म्हणजे सगळ्यांचं नीटनेटकं करता येतं. तर ह्या ठीक आहे, हे आपल्याला हे संस्कार आहेत आपले, हे करायचं नाही असं म्हणण्याचा उद्देश नाही आहे, पण जसा जसा काळ बदलतो तसा तसा काळानुसार आपल्याला विचार आणि सगळ्याच गोष्टी बदलता आल्या पाहिजेत. तर त्या दृष्टिकोनातनं खरंच ह्या मुलींना कुठेतरी एक अर्धा तास स्वतःच्या ह्याच्यासाठी, म्हणजे मेंटल, फिजिकल, इमोशनल मोस्टली, Yes. कारण नुसतं मग नुसती बॉडी धडधाकट असेल आणि जर इमोशनलीच ती मुलगी वीक असेल, तर आता मध्येच ते सगळं वसईचं प्रकरण झालं होतं. तर मुली इमोशनली जास्ती वीक होतात, म्हणजे कितीही बुद्धी असली आणि कितीही फिजिकली फिट असल्या, तर जिथे एक इमोशन झालं आणि मग जास्ती करून इमोशन्सचा फायदा जास्ती उचलला जातो. तर सगळ्याच पद्धतीने खूप छान मॅडमनी माहिती सांगितली की मुलींना फिजिकली, इमोशनली, मेंटली सगळ्याच बाबतीत स्ट्रॉंग बनवणं ही काळाची गरज आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. मॅम. थँक्यू.